नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा चाय ब्रेक कट्टामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपला विषय चालू होता महिलांच्या आरोग्याविषयीच्या समस्या आणि आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत डॉक्टर भावडा सोनटक्के मॅडम यांच्याशी, कासट यांच्याशी. आपला विषय सुरू होता की महिलांच्या आरोग्याच्या जे मासिक पाळी आहे त्या संदर्भात आपण चर्चा सुरू होती आणि त्यालाच कंटिन्यू करण्यासाठी मी मॅडमला पुढचा प्रश्न विचारते की मॅडम, जेव्हा मुलीं यौवनामध्ये पदार्पण करतात म्हणजे त्या तारुण्यात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या हार्मोन्स चेंज होतात हे सांगितलं तुम्ही. सोबतच तो असा काळ असतो की त्यांना करिअर सुद्धा घडवायचं असते. आजूबाजूचं वातावरण त्यांना मोहित करतं. मग अशा वेळी कधी काळी मुलींचा तोल सुद्धा जातो. लग्नाच्या आधी प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ह्या संदर्भात तुम्ही कसं मार्गदर्शन करा मुलींना? आजकाल हे खूप कॉमन आहे. म्हणजे असं मी हे करेल की ओपीडीला एक दिवसात कमीत कमी 2 मुली तर अशा येतात. आजकाल पाश्चात्य संस्कृती ही भारतीय संस्कृतीवरती थोडी हावी होत आहे. लोक मुली टीव्ही बघतात, कोरियन ड्रामाज बघतात. तिथे सेक्स बिफोर मॅरेज किंवा एकदा तुम्ही एक पर्टिक्युलर एज गाठलं, जसं टीनेज तुम्ही जर क्रॉस केला आहे तर त्याच्यानंतर हॅव्हिंग अ सेक्शुअल पार्टनर इज क्वाईट कॉमन. तर तीच संस्कृती आजकाल भारतामध्येही प्रचलित होत आहे. एकदम चुकीचं आहे असं म्हणू नाही शकत. भारतीय संस्कृतीनुसार डेफिनेटली चुकीचं आहे. पण आपण नेहमी त्या गोष्टीसाठी हे केलेलं आहे की एखाद्या पुरुषाशी संबंध ठेवणे हे एक लग्न झाल्यानंतरच्या भाग आहे, लग्नानंतरची जो विषय तो आहे. पण आजकाल असं होत नाही. तर माझं म्हणणं एवढंच आहे की जे मी आता थोड्या वेळाआधी म्हटलं होतं, सेक्शुअल हेल्थसाठी फक्त आपल्याला कसं आहे तर त्या गोष्टी आपण टाळू शकत नाही. ऍटलीस्ट वी कॅन डू की त्यांना त्या गोष्टीतनं काही चुकीच्या इन्फेक्शन लागू नये किंवा हे जे अनवॉन्टेड प्रेग्नेन्सीज आहे असं होऊ नये. त्याच्यासाठी त्यांना कॉन्ट्रासेप्शन ऍडवाइस देणे की ठीक आहे, म्हणजे चुका होतात पण चूक झाली म्हणून आयुष्य खराब करू नका. देर आर प्लेंटी मेनी ऑफ कॉन्ट्रासेप्शन्स आणि अबॉर्शनसाठी पण सेफर मेथड्स अवेलेबल आहे. चुकीच्या ठिकाणी जाऊ नका. सर्वात महत्वाचं म्हणजे की प्रेग्नेन्सी तर खूप दूरची गोष्ट झाली, पण बऱ्यापैकी असे आजार असतात जे सेक्शुअली ट्रान्समिटेड असतात. हिपॅटायटिस बी, सिफिलिस, एड्स सारखे आजार असे असतात. तर ह्याच्यात तुम्ही जवळच्या डॉक्टरांकडे जा. तुम्हाला कुणीच जज करणार नाही. कुणी कुणाला जज करत नसते. जग हे दडपण बिलकुल नाही. कुणी कुणाला जज करत नाही. सामाजिक दडपण हे तुम्हाला, इफ यू थिंक यू आर डुईंग व्हॉट यू आर डुईंग इज करेक्ट, हे तुम्हाला जर पटत आहे तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट परत मी एकदा हे सांगू इच्छिते की दॅट इज नॉट करेक्ट ऍज पर अवर इंडियन स्टँडर्ड्स. तर म्हणजे इमोशन्स मध्ये वाहून गेले वगैरे ठीक आहे, बट ट्राय नॉट टू डू एनिथिंग लाईक दिस. इफ एनिथिंग लाईक दिस हॅपन्स, गो टू युअर नियरेस्ट डॉक्टर. तिथे तुम्हाला कुणीच जज करणार नाही. ते तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील. ते तुम्हाला कॉन्ट्रासेप्टिव्ह ऍडवाइस देतील, तुमचं चेकअप करतील, तुम्हाला खरंच काही प्रॉब्लेम आहे का तेही बघतील. त्याच्यामुळे फक्त भीतीपोटी किंवा सामाजिक दडपणापोटी कुठलाही क्वॅक किंवा हे जे साधारण नॉर्मल डॉक्टर्स बसतात त्यांच्याकडे जाऊन आपल्या तब्येता खराब करू नका. शक्यतोवर असं काही करूच नका. बट इट्स ओके. असं काही झालं तरी यू कॅन डेफिनेटली कम टू अस. वी आर ऑलवेज देअर फॉर यू. म्हणजे मॅडम, भविष्यामध्ये मुलींच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो का, जसं की बाळंतपणा वगैरे? डेफिनेटली. म्हणजे असं म्हणतात काही लोक की समजा इफ यू, मी म्हणून म्हटलं की गो टू अ क्वालिफाईड डॉक्टर. आता क्वॅक्सकडे जाणे किंवा हे जे थोडे छोटे छोटे क्लिनिक्समध्ये गोळ्या देतात किंवा दुसरे काही असे आजार औषधं देतात की ज्याच्यामुळे गर्भ पडू शकतो. बट अशामुळे काही असे प्रॉब्लेम होतात जे तुम्हाला लॉंग टर्म प्रेग्नेन्सीमध्ये प्रॉब्लेम करतील. किंवा तुम्हाला समजा काही इन्फेक्शन असे झाले तर ते बघा, किशोरवयीन मुली आहे की नाही, एक हेल्दी सोसायटी किंवा हेल्दी फ्युचर जनरेशनची नीव आहे. यू आर दी बिल्डिंग स्टोन्स टू अ बेटर जनरेशन. इथेच जर थोडा काही प्रॉब्लेम असेल तर मग एक बेटर जनरेशन बिल्ड होणार नाही. तुम्ही काही समजा यांच्यामध्ये काही इन्फेक्शन झाले, ट्रीटेबल सगळं आहे, बट काही ना काही त्याचे अंश राहून जातात. पुढे मागे प्रॉब्लेम होऊ शकतो. फक्त प्रत्येक गोष्टीचा इलाज आहे. इलाज करा, सहन करू नका. आणि शक्यतोवर सगळ्या तुम्ही कॉन्ट्रासेप्शन पाळा. तुम्ही तेवढं स्वतःचे भान ठेवा. बस तेवढंच म्हणणं आहे, बाकी काही. आता आपण बघितलं तर प्रत्येक कुटुंबामध्ये शिक्षित आई वडील आहेत. तर अशा वेळी शिक्षणासोबत जागरूकता कशी दिली पाहिजे, म्हणजे पॅरेंट्स लोकांनी सुद्धा मुलांना? आजकालचं ऍक्च्युली कसं आहे, दोन्ही पेरेंट्स काम करत असतात.
मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स जे एकदम छोटी मुलं आहेत त्यांना प्ले स्कूलमध्ये ठेवलं जाते, तिथपर्यंत इट इज ओके. बट जे थोड्या वयात येणाऱ्या मुली असतात, वयात येणाऱ्या मुलं असतात, या वेळेला ना आईला किंवा वडिलांना एक कुणाला तरी त्यांच्यासोबत राहणे हे आवश्यक असते. तर तुम्ही 24 तास राहा असं नाही, बट कीप दॅट बॉन्डिंग. ती बॉन्डिंग तशी ठेवा की त्यांनी काहीही त्यांच्यासोबत प्रॉब्लेम झाला, त्यांना काहीही अडचण आहे तर त्यांनी येऊन तुमच्याशी बोलायला पाहिजे, त्यांनी येऊन डिस्कस करायला पाहिजे. आणि सेक्शुअल एज्युकेशन देणे किंवा हे देणे हे आईचं प्रायमरी वर्क आहे. आई किंवा आजकाल फादरही तेवढे चांगले राहतात आपल्या मुलांशी की ते बिलकुल डिस्कस करतात की एका पर्टिक्युलर वयात आल्यानंतर प्रत्येक मुलाला ह्या इच्छा भावना जागृत होतातच. टीव्ही बघतात त्याच्यामुळे आणखीन जास्ती होते. बट मग ह्याला कुठपर्यंत आपण कल्टिवेट करायला पाहिजे, कुठे त्याला रोक द्यायला पाहिजे, ही गोष्ट समजवणे हे आई वडिलांचं तर कर्तव्य आहेच. पण काही असे लोक असतात यांचं कम्युनिकेशन नाही, तर आमच्याकडे येतात. आमच्याकडे अडोलसंट क्लिनिक्स असतात. सो वी सिट अँड वी काउन्सिल देम. त्यांना आम्ही समजवतो काय बरोबर आहे, काय बरोबर नाही आहे, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करतो की काय आहे काय नाही, व्हॉट इज करेक्ट अँड व्हॉट इज नॉट. सो व्हॉट हॅपन्स की अशा वेळेला आपण त्यांना हे सांगू शकतो की एज्युकेशन तर इम्पॉर्टन्स आहेच, शिक्षणच तुम्हाला पुढे नेईल. तुम्ही कितीही पैसा कमवला, किती काही झालं तरी शिक्षणाशिवाय काहीच नाही आहे. पण त्याच्यासोबतच या बाकीच्या गोष्टी एक जे ओव्हरऑल तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आवश्यक आहे, या गोष्टी किती आवश्यक आहे हे अशा क्लिनिक्समध्ये शिकवल्या जाते. आणि मुली ज्या महाविद्यालयीन असतात त्या मैत्रिणींसोबत वगैरे चर्चा करतात, तर त्यांनी कुणाकुणाशी अशा चर्चा केल्या पाहिजे, जसं त्याच्या लैंगिक समस्या वगैरे असेल तर? मैत्रिणींसोबत चर्चा करणं हे खूप कॉमन आहे. बट कसं सगळ्या मैत्रिणी ह्या शेवटी एकाच वयाच्या झाल्या की नाही, त्यामुळे त्यांचा थॉट प्रोसेस पण तसाच असतो. तर अशा वेळेला काही प्रॉब्लेम असेल तर एकमेकांशी डिस्कस करून बस तेवढंच नॉलेज आपसात फिरवण्यापेक्षा तुम्ही एखाद्या डॉक्टरला किंवा तुमच्यापैकी ज्यांची आई असेल, जी अशी थोडी समजदार असेल, की जी थोडी फ्री आहे, बोल्ड आहे बोलायला, त्यांच्याशी एकदा डिस्कस करायला पाहिजे. आणि आपसात चर्चा करायचा फायदाही होतो, कारण की अशा काही गोष्टी असतात ज्या मुली आई वडिलांना नाही सांगू इच्छित, पण आपल्या मैत्रिणींना सांगतात. त्याच्यामुळे इव्हन तुमचे जे मुली आहेत त्यांच्या मैत्रिणींशी सुद्धा तुम्ही मैत्री ठेवा. मीन्स यू शुड नो व्हॉट ग्रुप युअर किड्स आर गोईंग इन टू. मुलगा असो मुलगी असो, ती कुठल्या ग्रुपमध्ये वावरते, ती कुणाशी बोलते, कुठे जाते, काय करते, रोकटोक करायची नाही आहे. पण इन्फॉर्मेशन असो, आपल्याला माहिती असावं आपलं मूल काय करत आहे, असं राहिलं. आणि आजकाल असे खूप सारे क्लिनिक्स आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं, तिथे जाऊ शकतो ना. देर आर मेनी सायकोलॉजिस्ट ऑल्सो, जे काही नाही फक्त बोलतात, औषधाचं काम नसते. हे व्हर्बल कम्युनिकेशन आहे ना, दॅट इज मोर देन, हेच औषध असते खूप वेळा. तर हे बोलणंच खूप महत्वाचं आहे. ते कुणाशी बोला, बट बोला, असं आहे. मानसिक आरोग्य जे म्हणतो एक्झॅक्टली, दिस इज थेरपी. बरोबर आहे. नक्कीच मॅम, खूप छान मार्गदर्शन होतं या माध्यमातून. आपण आता बदलत्या काळावर जाऊया, की बदलत्या काळानुसार महिलांचं असो की सगळेच जे आपण लोकल लोक आहेत, तर त्यांचा जे खाणपाण्याची पद्धती आहे ती सुद्धा बदललेली आहे. तर विशेषतः महिलांच्या जे खाणपाण्याच्या पद्धती आहे ह्या जर बदलल्या तर कशा पद्धतीचा आजार वगैरे त्यांना भेडसावू शकतो? हा खूपच जास्त महत्वाचा मुद्दा तुम्ही हे केलाय, पुढे आणलाय. कारण की कसं ही गोष्ट खूप डिस्कस होत नाही. रादर आजकाल ते इतके फास्ट फूड चेन्स डे इन इन डे आउट बिलकुल, आणि इव्हन मुली सुद्धा सगळं म्हणजे मी म्हटलं पाश्चात्य संस्कृती तर ती जेवणातही येत आहे. बिलकुल पास्ता आणि पिझ्झा, बर्गर, मुलींना नॉर्मल खाणं पिणं हे आवडतच नाही. बट हे आम्ही वारंवार सांगून थकलो आहे की तुम्ही हेल्दी डाएट घेणार नाही. बघा, तुमच्या नॉर्मल आरोग्य जीवनाचे 4 आधारस्तंभ आहे. त्यातील महत्वाचा आहे सकस आहार किंवा चौरस आहार जे आपण म्हणतो. तुम्ही जर एकदम व्यवस्थित सकस आहार घेणार नसाल तर तुमचं शरीर तुम्हाला साथ देणार नाही. जर आमच्या दवाखान्यात एका दिवसात 100 पेशंट येत असतील आणि त्यातल्या समजा जर 10 पेशंट अडोलसंट म्हणजे किशोरवयीन असतील, तर 10 पैकी 9 पोरींना पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचा आजार आहे, पॉलिसिस्टिक ओव्हरीचा आजार आहे. मॅडम मला पीसीओडी आहे, मॅडम मला पीसीओएस आहे. तर तुम्हाला आजार आहे तर त्याला कारण ही तुमची लाईफस्टाईल आहे, तुमचं खाणं पिणं, जंक फूड खाणे, सो मच ऑफ कार्बोहायड्रेट, आणि त्यात व्यायाम बिलकुलच नाही. यात कसं आहे, यात आई वडील आणि स्वतः तुमचं सगळ्यांचं चुकते. कारण की कसं आई वडील आपल्या पोरांना पुन्हा आराम द्यायचा प्रयत्न करतात. माझ्या मुलीला कशाला त्रास, सकाळी उठते ती छान फ्रेश होते, नाश्ता हातात असतो, बिलकुल नाश्ता खाते, मोबाईल बघत बघत गाडीमध्ये बसते, कॉलेजमध्ये जाते, कॉलेजमध्ये बसते,
अभ्यास करते, जे काही करत असेल, मग परत गाडीतनं परत येते, मग क्लासला जाते. म्हणजे कुठे पण एक शारीरिक हालचाल आहेच नाही ना. ना तुम्ही एक्सरसाइज काही करत आहे, ना तुम्ही वॉकिंग करत आहे. जुन्या काळच्या पूर्वी सायकल तरी चालवायच्या, आता तेही नाहीये. आता सगळ्यांकडे गाड्या असतात आणि मग फास्ट फूड, आणि मग जाऊ दे मम्मी आज मी कॅन्टीन मध्येच खाऊन घेईल. पोळी भाजीचा डब्बा आणलेला तर मी बघितलाच नाही एवढा रिसेंट मध्ये की कुणी पोळी भाजीचा डब्बा आणला असेल. बिलकुल सँडविचेस असतात, मॅगी, पास्ता. तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्या आपल्याला ना अवॉइड करायला लागेल. वी ॲज पेरेंट्स, वी ॲज केअरटेकर्स ऑफ द सोसायटी, आम्हाला ही गोष्ट खरंच त्यांच्या मनात बिंबायची आहे की हे वन्स इन अ वीक जिभेच्या याच्यासाठी ठीक आहे, बट इट इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ. यू शुड टेक अ व्हेरी हेल्दी डाएट. सकस आहार आणि व्यायाम व्हेरी मच कंपल्सरी. हे सगळे हॉर्मोन इम्बॅलन्स, पॉलिसिस्टिक ओव्हरी, हे सगळं एका मिनिटात आटोक्यात येऊन जाईल जर तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल फॉलो केली तर. नक्कीच मॅम. आपण विदर्भातील एकमेव स्त्री कर्करोग तज्ज्ञ सुद्धा आहात. त्याच्यामुळे मला असा प्रश्न विचारायचा की महिलांना जो गर्भपिशवीचा कॅन्सर असतो, ब्रेस्ट कॅन्सर असतो, ह्याचं प्रमाण म्हणजे काय, कारण काय असते याचे मॅक्सिमम? महिलांमधील कॅन्सर हा खूप याचा विषय आहे, खोल स्टडीचा विषय आहे. सर्वात पहिले आधी किती लंग कॅन्सर खूप कॉमन होता महिलांमध्ये जेव्हा टीबी वगैरे असायचा. बट आता ब्रेस्ट कॅन्सर, त्याच्यानंतर सर्वायकल कॅन्सर यांनी सर्वात वरची जागा घेतलेली आहे. व्हेरी कॉमन ब्रेस्ट कॅन्सर मुळे सर्वात जास्त डेथ होतात महिलांमध्ये. आणि त्याच्यानंतर येते सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भपिशवीच्या मुखाचे कॅन्सर, आणि त्याच्यानंतर गर्भपिशवीचे कॅन्सर, ओव्हरी कॅन्सर. जर तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाला पण हिस्ट्री आहे, मग ती माणसांमध्ये असो किंवा महिलांमध्ये असो, कुणाला हिस्ट्री आहे तर तुम्हाला कॅन्सर होईल याची दाट शक्यता आहे. तर स्वतःला स्क्रीन करत राहा, ते खूप महत्वाचं आहे. वर्षातनं एकदा डॉक्टरांकडे जा, सगळे स्क्रीनिंग टेस्ट करून घ्या. सर्वायकल कॅन्सर तर एक असा आजार आहे की जो प्रिव्हेंटेबल आहे. म्हणजे पहिले एकेकाळी पोलिओ किंवा टीबी असायचा, आपण बीसीजी लावायचो, पोलिओ लावायचो. आज दिसत नाही एवढे पोलिओ आणि टीबीचे पेशंट, पण कॅन्सरचे पेशंट दिसतात. अवेअरनेस ती आहे नाही. कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेंटेबल आहे, त्याचे वॅक्सिन आहेत आपल्या ह्याच्यात. वॅक्सिन घ्या, वर्षातून एकदा पॅप्समियर करा, वर्षातून एकदा मॅमोग्राफी करा. तर आपण एकदम इनिशियल स्टेजमध्ये, बिलकुल म्हणजे अशी गाठ ती हातालाही लागणार नाही, एवढी छोटी असेल, अशा स्टेजमध्ये आपल्याला कळेल कॅन्सर आहे, तर 100% इलाज होतो. म्हणजे एवढ्याशा ऑपरेशनने तुम्ही पूर्णपणे नॉर्मल व्हाल. किमोची गरज नाही, बाकी कुठल्या गोष्टीची गरज नाही. स्क्रीनिंग खूप 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 इम्पॉर्टंट, महत्वाचा भाग आहे. आणि त्यातल्या त्यात जर फॅमिली हिस्ट्री काही असेल की समजा आईला कुठलं तरी कॅन्सर होतं, कुठलं कॅन्सर होतं, मग तुम्ही स्क्रीनिंग करा. म्हणजे इव्हन आतड्याचाही कॅन्सर असेल तर त्यांनी पण दुसऱ्या कॅन्सरचे चान्सेस वाढतात. आणि आजकालच्या न्यूअर जनरेशनमध्ये स्मोकिंगचा पण इन्सिडन्स खूप वाढलेला आहे. म्हणजे मी बघत आहे की आजकाल महिला स्मोकिंग पण करतात. जुन्या काळी असं नव्हतं, ते तंबाखू खायचे, ते खरं हे वगैरे नस वगैरे असं. तर त्याच्यामुळे सर्व्हिक्स कॅन्सरचे हे खूप जास्त प्रमाण जास्त होते. बट आजकाल महिला स्मोकिंग करतात, अल्कोहोल कन्झम्पशन करतात, त्याच्यामुळे देखील हे जे HPV रिलेटेड कॅन्सर्स आहे याचं प्रमाण वाढत आहे. तो लाईफस्टाईल चेंजेस, रेग्युलर स्क्रीनिंग, आणि एक हाय सस्पिशन ठेवायचं की माझ्या घरी कुणाला होतं तर मला होऊ शकते बा, तर मी डॉक्टरांना जाऊन भेटते. जास्तीत जास्त एक व्हिजिटच वेस्ट जाते ना. सगळं निगेटिव्ह आलं तर आपण शाश्वत होऊन जातो की पुढे काही नाही आहे. स्क्रीनिंग करा, बस तेवढंच म्हणणं आहे. वॅक्सिन घ्या. सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भपिशवीच्या मुखाचं जे कॅन्सर आहे ते महिलांमधील एकमेव असं कॅन्सर आहे की दॅट इज प्रिव्हेंटेबल कॅन्सर. HPVच्या संसर्गामुळे होतो. तर HPV काय असते, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. जर मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स आहे, म्हणजे एक पेक्षा जास्ती सेक्शुअल पार्टनर्स असतील, तुम्ही जास्त तंबाखू सेवन करत असाल कुठल्याही स्वरूपात, दॅट कॅन बी सिगरेट स्मोकिंग किंवा कुठल्याही प्रकारचा तंबाखू तुम्ही घेत असाल, किंवा तुम्हाला वारंवार व्हाईट डिस्चार्ज PV होणे, म्हणजे पांढरं पाणी जाणे, कधी कधी लालसर जाणे, किंवा आईमध्ये काही प्रॉब्लेम होता, असं काही असेल तर तुम्हाला गर्भपिशवी ग्रीवा किंवा मुखाचे कॅन्सर व्हायची दाट शक्यता आहे. तर ठीक आहे, आता काही कुणाची लाईफस्टाईल असते, नाही बदलू शकत, पण त्याला आपण एक काम करू शकतो, ते म्हणजे वॅक्सिन घेणे. जसं वॅक्सिन कुठल्याही गोष्टीची लस आहे, तसंच सर्वायकल कॅन्सरची देखील लस आहे.
एकेकाळी ही लस 10-10 हजाराची यायची, कारण की ती आपण इम्पोर्ट करत होतो बाहेरच्या देशातून. पण आता आपला भारतातच ज्यांनी कोविडचं वॅक्सिन बनवलं होतं त्यांच्या थ्रू याची निर्मिती होत आहे आणि ते बऱ्यापैकी कमी पैशात आपल्याला प्रोव्हाइड करतात ते. तर सगळ्यांनी, इस्पेशली ज्यांचं सेक्शुअल कॉन्टॅक्ट झालेलं नाहीये, म्हणजे जे कुमार वर्जिन जे आहेत अशांनी ते वॅक्सिन घ्यायला पाहिजे. आयडियल एज ग्रुप आहे 9 ते 14 वर्ष, मग ते मुलं असो किंवा मुली असो. तर मुलांमध्ये का, कारण की मुलांमध्ये देखील पेनाइल कॅन्सर किंवा ओरल कॅन्सर हे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होते. तर 9 ते 14 वर्षाच्या दरम्यान आयडियल एज आहे, तुमच्या मुला-मुलींना ते कॅन्सर द्या. आणि म्हणजे तुम्ही जर घरी आहात, तुमचे छोटे भाऊ बहिणी आहे किंवा तुम्ही स्वतः आहे अविवाहित आहात, तर तुम्ही घेऊन घ्यायला पाहिजे ते कॅन्सर. 14 ते 26-27 वर्ष वयोगटातील महिलांनी देखील हा कॅन्सरचा वॅक्सिन घ्यायला पाहिजे, कारण की ह्यांच्यामध्ये ज्यांना फ्रिक्वेंट डिलिव्हरीज होतात, नॉर्मल डिलिव्हरी, अशा वेळेस पण HPV वॅक्सिन कॅच व्हायचे चान्सेस असतात. आणि मग ह्या वेळेस घेतला तर काही नाही तर 80% तरी याचा असर आहे, म्हणजे फायदा आहे. आणि 26-27च्या पुढे 46 वयापर्यंत फॉक्सी, जी आमची सोसायटी आहे फॉक्सी, ती सांगते की घेऊ शकतो, होईल तर फायदाच होईल, नुकसान होणार नाही. तर तुम्ही कुठल्याही वयोगटातील असाल, तुम्ही हे कॅन्सर वॅक्सिन घ्या, कारण की यांनी होईल तर फायदाच होईल, नुकसान होणार नाही, जीव वाचू शकतो. जरी तुम्हाला पुढे शक्यता नाही आहे की कॅन्सर नाही होणार, पण तरी यू नेव्हर नो, देर आर इतके आजकाल एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, म्युटेशन, इन्फेक्शन इतकं चालू आहे. तर बेटर सेफ देन सॉरी, प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. या विषयावरती चलत, ह्या डायरेक्शनवर चलत आपण करायला पाहिजे. घरी तुमचे आई, आजी, मावश्या, आत्या असतील, त्यांना सांगा वर्षातनं एकदा पॅप्समियर करा, त्यांना सांगा वर्षातनं एकदा मॅमोग्राफी करा. अर्ली स्टेजेसमध्ये कॅन्सर डायग्नोसिस झालं तर मग त्याचा इलाज देखील व्यवस्थित होतो. आणि लेट स्टेजमध्ये झाला तरी इलाज होतो, असं नाही की लेट स्टेजमध्ये झाला तर आशा सोडून द्यायची असते. तर तुम्ही ॲज अ केअरटेकर ऑफ द फॅमिली पुढे व्हा अँड टेक केअर ऑफ युअरसेल्फ अँड युअर फॅमिली टू. नक्कीच मॅम. आमच्या ज्या तरुण तडफदार महाविद्यालयीन मुली आहेत, त्यांच्यासाठी आपण शेवटचा काय संदेश देता? बघा, मी तुम्हाला सगळ्यांना एवढंच म्हणू इच्छिते की यू आर ऑल दी पिलर्स ऑफ अ ब्युटिफुल इंटेलिजंट सोसायटी जनरेशन कमिंग अहेड. सो यू हॅव टू बी दॅट वे. तुम्ही तेवढे सुंदर राहा, तुम्ही तेवढे स्ट्रॉंग राहा, तुम्ही तेवढे हेल्दी राहा आणि तुम्ही तेवढे विजिलंट राहा. तर शेवटचं विजिलंट का म्हटलं आहे मी, की बघा, तुम्ही विजिलंट असाल, तुमच्या आई म्हणजे मला हे माहितीये की आजकालची जनरेशन खरंच हुशार आहे बरं. आपल्या आया तशा नव्हत्या, आपल्या आयांना तेवढं कळत नव्हतं, त्यांचं ते तेवढं शिक्षणही नव्हतं, ते वडिलांच्या भरोश्यावर राहत होते 99%. सगळेच असं मी म्हणत नाही, पण तुमची जनरेशन तशी नाही आहे. तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचं विश्व बनवणारे लोक आहात. तर स्वतःचं आरोग्य देखील तुमच्याच हातात आहे, ते मानसिक असो, शारीरिक असो, सगळं. तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्यायची आहे, तुम्ही तेवढं विजिलंट राहायचंय की थोडंसं तुम्हाला काही वाटतंय तो टेक इमिजिएट स्टेप्स. बी स्ट्रॉंग, बी हेल्दी. आणि ते स्ट्रॉंग फक्त असं नाही की शारीरिक स्ट्रॉंग, बी मेंटली स्ट्रॉंग. चॅलेंजेस आयुष्यात सगळ्यांना येतात, डाऊनफॉल सगळ्यांना येतात. तुम्ही एक परीक्षा फेल झाले म्हणून तर आयुष्य संपलं असं नसते. तुमचा एक ब्रेकअप झाला, बॉयफ्रेंड सोडून गेला म्हणजे आयुष्य संपलं असं नसते. प्रत्येक डाऊनफॉल नंतर तुम्हाला तेवढ्याच यांनी उंच परत येता यायला पाहिजे. एवढं स्वतःला तुम्ही स्ट्रॉंग बनवा. एक छान जनरेशन, फ्युचर जनरेशन, जिथे तुम्ही म्हणू शकाल की दिस इज व्हॉट आय हॅव क्रिएटेड फॉर माय सेल्फ, दिस इज माय सोसायटी. बी दॅट वन, बी युअर सेल्फ. खूप खूप धन्यवाद मॅम. मॅमनी जे मार्गदर्शन केलेलं आहे आमच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी, अत्यंत म्हणजे असं मार्मिक असं मार्गदर्शन आहे. कारण त्यांनी आपल्या ज्या स्टाईलमधून सांगितलेलं आहे की आजची जी जनरेशन आहे त्यांनी जी परंपरा आहे त्याला तडा देऊन आपले जे विचार मांडलेले आहेत की चुका होतील, ते सुधारण्याचं सुद्धा तुमच्यामध्ये बळ असलं पाहिजे. आणि मॅडम जशा सुंदर आहे तसं सुंदर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि खरंच या माध्यमातून आमच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईलच आणि भविष्य त्याचं यातूनही उज्ज्वल होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. चाय ब्रेक कट्ट्यामध्ये मॅडमनी आपल्याला अमोल असा वेळ दिला, त्याबद्दल पुनश्च त्यांचे खूप खूप आभार. आणि हे चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा नवीन विषयाला घेऊन आम्ही चाय ब्रेक कट्ट्यावर येणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.